रामकृष्ण हरी मंडळींनो, माऊली कीर्तन सोहळा महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय असलेले एकमेव चॅनल सप्ताह कीर्तन, भागवत कथा, हरिजागर व लाईव्ह कार्यक्रमाकरिता अवश्य संपर्क करा माऊली चोपडे व देवा पाटील। या संस्थेचं नेमकं वैशिष्ट्य काय आहे आणि विद्यार्थी इथं कसा घडला जातो? जवळपास 1984 पासून चालत असलेली सद्गुरू नामदेवजी महाराज चाठणकर बाबा यांच्या अध्यक्षतेखाली श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी शिक्षण संस्था चारठणा, तालुका जिंतूर, जिल्हा परभणी या ठिकाणी चालत असलेली वारकरी शिक्षण संस्था आहे। आणि या ठिकाणी मुलांना गायन, कीर्तन, त्यानंतर ज्ञानेश्वरीतील ओव्या, ज्ञानोबारायांचे, तुकोबारायांचे, नामदेवरायांचे अभंग या ठिकाणी विद्यार्थ्यांना शिकवले जातात। त्यांच्याकडून या ठिकाणी मृदंगाची प्रॅक्टिस, गायनाची प्रॅक्टिस करून घेतली जाते। हजारो म्हणल्यापेक्षा लाखो विद्यार्थी या संस्थेने या ठिकाणी आजपर्यंत तयार केलेले आहे आणि महाराष्ट्रामध्ये धर्माचा प्रचार प्रसार करण्याचं काम ही मंडळी करत आहे। सद्गुरू नामदेवजी महाराज चाठणकर बाबा यांनी 1984 या संस्थेची स्थापना केली आणि गावाने आणि परिसराने या संस्थेला भरभरून असं सहकार्य केलेलं आहे आणि करत आहे। या ठिकाणी विद्यार्थ्यांना हे शिक्षण दिलं जातं पण यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था गावातील आणि परिसरातील लोकांनी अगदी सुंदर प्रकारे व्यवस्था केलेली आहे। खाण्याची व्यवस्था जर म्हणत असेल तर मधुकरी पद्धतीनं या ठिकाणी व्यवस्था आहे। गावातील मंडळी अगदी उत्सुकतेने या ठिकाणी मधुकरीची वाट बघतात आणि विद्यार्थी आल्यानंतर अगदी पहिल्यांदा जो आदर होता त्याच आदरानं या ठिकाणी आजही विद्यार्थी। मधुकरीचं नेमकं वैशिष्ट्य काय काय म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये काय बदल होतो? मधुकरीचं अन्न म्हणजे अगदी पवित्र अन्न आहे, कारण मधुकरी शब्द उच्चारल्याबरोबरच देणाऱ्याच्या अंतःकरणामध्ये जी भावना निर्माण होते ती अगदी पवित्र अशी भावना निर्माण होते आणि पवित्र भावनेने दिलेलं जे अन्न आहे ते विद्यार्थ्यांना अगदी ज्याला आपण उच्चांक ज्याला आपण म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये भगवत प्राप्तीपर्यंत नेण्याची ताकद या मधुकरीच्या अन्नामध्ये आहे। म्हणून मधुकरी अन्न या ठिकाणी बाबांना अनेक लोकांनी सांगितलं की बाबा आम्ही अन्नदान या ठिकाणी पंक्ती आम्ही 365 दिवसाच्या पंक्ती आम्ही तुम्हाला देतो, परंतु बाबांनी सांगितलं की या ठिकाणी मधुकरीचं जे अन्न आहे ते अगदी पवित्र असं अन्न आहे, म्हणून आम्ही मधुकरी स्वीकारणार आणि आजही या ठिकाणी मधुकरीच्या अन्नावरच विद्यार्थी या ठिकाणी राहतात। इथं नेमकी इथं एखाद्या वारकरी मुलांना इथं घडायचे, समजा कीर्तनकार व्हायचे किंवा गायक व्हायचे किंवा मृदंगाचार्य, तर त्याला किती फीस भरावं लागते, कसं आहे नियोजन? या संस्थेमध्ये फीस नाहीच तशी, 5000 म्हणजे नॉमिनल। या ठिकाणी इन्व्हर्टर, फिल्टर व्यवस्था आहे आणि याकरता एक खर्च निघावं म्हणून एक 5000 नॉमिनल या ठिकाणी फी ठेवण्यात आलेली आहे। आणि या ठिकाणची दिनचर्या जर तुम्ही विचारत असाल तर या ठिकाणची दिनचर्या अशी आहे: सकाळी 4 वाजता उठणे, उठल्याच्या नंतर गायन आणि मृदंगाची या ठिकाणी विद्यार्थ्यांकडून आम्ही प्रॅक्टिस करून घेतो। त्यानंतर 6 ते 7 या वेळेमध्ये स्नान आणि आरती आणि प्रार्थना होते। प्रार्थना झाल्याच्या नंतर सद्गुरू नामदेवजी बाबा चाठणकर यांच्या मुखातून विद्यार्थ्यांना दररोज 1 ते 1.5 तास या ठिकाणी पंचीकरण, विचारसागर, श्रीमद भागवत, रामायण या ठिकाणी अशा ग्रंथावर विद्यार्थ्यांना 1 तास पाठ दिला जातो। पाठ झाल्याच्या नंतर 9 ते 4 या वेळेमध्ये विद्यार्थ्यांची शाळा झाल्याच्या नंतर शाळेतून आल्याच्या नंतर 1 दिवस गायन आणि 1 दिवस मृदंगाचा क्लास या ठिकाणी घेतला जातो। त्यानंतर आरती होते। आरती झाल्याच्या नंतर गावामध्ये श्री संत जनार्दन स्वामी महाराज यांचं या ठिकाणी मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये दररोज भजन होतं। एकादशीला या ठिकाणी छोटछोटाले जे विद्यार्थी आहे संस्थेतील त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कीर्तनाला उभं केलं जातं आणि त्यांच्याकडून व्यवस्थित असं कीर्तन आम्ही या ठिकाणी करून घेतो आणि भविष्यात तेच विद्यार्थी हजारो नाही लाखो जरी समाजामध्ये जरी आम्ही विकेरी कीर्तना करता तरी ते व्यवस्थित अशा प्रकारे कीर्तन करतात। म्हणून सद्गुरू बाबांची या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याची तळमळ आहे आणि त्या तळमळीतून आणि गावकऱ्यांनी दिलेल्या मधुकरीच्या प्रसादातून या ठिकाणी हजारो लाखो विद्यार्थी घडत आहे। नामदेव महाराजांचा एखादा प्रसंग सांगताल का तुम्ही, तुम्हाला घडला तो? बाबांच्याबद्दल तर अनेकांनाच घडलेले प्रसंग आहे, पण माझ्याही जीवनामध्ये असे अनेक प्रसंग आहे। पण त्यापैकी एक प्रसंग या ठिकाणी सांगतो की सद्गुरू बाबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी माझी जीवनामध्ये न घडणारी 4000 किलोमीटरची परिक्रमा जर घडली असेल, पायी परिक्रमा,
ही सद्गुरू नामदेवजी बाबांच्या प्रेरणेने आणि आशीर्वादाने या ठिकाणी 4000 किलोमीटरची नर्मदा परिक्रमा या ठिकाणी मला घडलेली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा महाराष्ट्राच्या बाहेरही या ठिकाणी आज जर मी कीर्तनाला जात असेल, कीर्तन करत असेल, हजारो लाखो समाजामध्ये बोलण्याचं जर मला जर संधी भेटली असेल तर ती कोणामुळे, तर फक्त सद्गुरू नामदेवजी महाराज बाबांमुळे. बाबांना तुम्ही खूप जवळून पाहिले, बाबांच्या जीवनाचं काय वाटतं तुम्हाला, ध्येय काय आहे पुढचं? बाबांच्या जीवनाचं ध्येय एवढंच की प्रत्येक तालुक्यामध्ये वारकरी शिक्षण संस्था व्हावी. तळागाळातील गोरगरिबाची जी मुलं आहे की जी मुलं 25-30 हजार रुपये फी भरू शकत नाही, अशा अनेक गोरगरीब कुटुंबातील मुलं आहे, अशा मुलांना वारकरी शिक्षण भेटावं आणि त्या मुलांचं कल्याण व्हावं, भगवत प्राप्तीपर्यंत त्यांनी जावं, ही बाबांची तळमळ आहे. आणि ती तळमळ बहुतांश वृत्तीने या ठिकाणी पूर्ण होत आहे आणि पूर्ण होणार आहे. अशी तळमळ बाबांची नेहमी असते आणि आहे. महाराष्ट्रामध्ये असलेले गोरगरीब घरातील मुलं कुठल्याही भागातील जरी असेल तर ते या ठिकाणी जर सद्गुरू नामदेवजी महाराज आठवणकर बाबा यांच्या संस्थेमध्ये जर आणून टाकले तर बाबा त्यांना शिकवण्याचं काम करतात. ज्यांना आई नाही, वडील नाही, अशी अनाथ जरी मुलं असेल, अशा अनाथ मुलांना या ठिकाणी सद्गुरू बाबा कुठल्याही प्रकारची फी न घेता या ठिकाणी बाबा विनामूल्य त्यांना शिकवतात. राईट, ओके.